चला, आज आपण सकाळ सकाळ बारक्याला उठवलं होता. बारक्या किती जरी आवाज दिला तरी उठतच नव्हता. ती मोठ्यानं हाक मारली, उठलं आणि मी बाहेर आलो. घराच्या बाहेर आल्यानंतर बघतो तर काय, सूर्य असा झळकत होता की बस काय नाव काढू नका. मस्त असा सूर्य झळकत होता, दोन्ही नारळाच्या फांद्यातून दिसत होता. पुढे जाऊन बघा, आपली शेरड मित्रांनो वेलेली होती म्हणून ही सगळी बाहेर बांधली होती आणि ती त्यांच्या पिल्लांच्या शोधात होती. पिल्लं काही आपण आणखीन सोडली नव्हती. म्हणून आपला मकाचा प्लॉट आहे घरासमोरील, उगवायला आणि खूप वेळ आहे. कोंबड्यांची पिल्लं आहेत, कशी चारा खातेत बघा सकाळ सकाळ. झाडण्याचं काम चालू. तेवढ्यात बारक्या उठून बाहेर आला, म्हणला पप्पा गाडीची एक चक्कर पाहिजे. बरं, त्याला म्हटलं जा घेऊन चक्कर मारून ये. हळूहळू गाडी शिकायचं प्रॅक्टिस चालू आहे त्याची. गाडी चालू करून जाऊन माघारी आला. पोरगा लवकरच हाताखाली येतोय असं वाटतंय. लवकर हाताखाली आल्यामुळं घरचं काम होईल. आपली शेरडांची पिल्ली सोडली होती, त्यांना खापरे खायला टाकले आणि बाग कशी खात. आज जायचं होतं बार्शीला, तर आंघोळ वगैरे करून मी लवकरच उरकलं होतं. आज रविवार असल्यामुळं काही खाल्लं नाही वगैरे काही नाही, आणि आपलं उरकून जायचं होतं. आज रविवार असल्यामुळं खूप गडबड होती मागं. तसंच कपडे वगैरे घालून चाललो. बाहेर आल्यानंतर तेवढ्यात बारक्या म्हणाला पप्पा आणखी एक चक्कर पाहिजे. चल म्हणलं, त्याला आणखीन एक चक्कर दिली. ते आम्ही बसून एक चक्कर मारायला त्याला घेऊन गेलो. कशी चालवतोय बारक्या गाडी, मस्त चालवतोय. परत डायरेक्ट बार्शीच्या दिशेने आम्ही रवाना झालो. आम्ही निघालो होतो बार्शीच्या दिशेने. बार्शीच्या दिशेने आल्यानंतर आपल्याला एका कस्टमरला औषध द्यायचं होतं, पॅरालाइज झालं होतं त्या कस्टमरला. तर खूप उशीर झाला होता. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.